शहरात रिक्षा चालकांकडून जुना दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेची मोहीम। छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा चालकांकडून जुना दंड वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे। शहरातील रस्त्यांवर रिक्षा चालक कायद्याचं पालन करत नसल्याचं निदर्शनास येत असल्याने विशेषतः रेल्वे स्टेशन परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात आली। शहरातील रिक्षा चालकांवर 5,000 ते 10,000 रुपयांपेक्षा जास्त जुना दंड असल्यास रिक्षा थांबवून तात्काळ दंड वसूल केला जात आहे। दंड न भरल्यास रिक्षा पोलीस स्टेशनकडे घेऊन जाऊन कारवाई केली जाते। ही मोहीम रस्त्यांवर नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि जुना दंड वसूल करण्यासाठी राबवली जात आहे। जुना दंड भरला नसेल तर रिक्षा चालकांवर कारवाई केली जात आहे। रिक्षा थांबवून दंड वसूल केला जातो, न भरल्यास पोलीस स्टेशनकडे नेले जाते। काय कारवाई? नमस्कार, मी सुनील कराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा। आज रोजी आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये ज्या कसूरदार रिक्षा चालक आहे, ज्यांच्या जे नियमांचं उल्लंघन करतायत, जसे की ज्या ठिकाणी आपण थांबे ठरवून दिले तिथे न थांबता पॅसेंजर भरता आहेत, त्याचप्रमाणे रिक्षा चालवताना युनिफॉर्म वापरत नाहीये, त्याचप्रमाणे विना लायसन्स प्रवाशांना घेऊन जात आहे, अशा रिक्षा चालकांविरुद्ध आम्ही मोटर वाहन कायदा अन्वये कार्यवाही करत आहोत। आणि त्याचबरोबर इथून मागील त्या रिक्षांवर जो काही प्रलंबित दंड आहे ती देखील वसूल करत आहोत। रिक्षावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दंड त्या आपल्याला जास्त नाही, सध्या आम्ही रिक्षा इम्पाऊंड केलेल्या आहेत, त्याप्रमाणे दंडाची वसुली करून घेत आहोत। बरं, किती दिवस ही कारवाई करणार आहे, कशा पद्धतीने? ही कारवाई आम्ही सातत्याने, आता ही पहिलीच कारवाई नाही आमची, आम्ही ही कंटिन्युअसली करत आहोत, सातत्याने करत आहोत आणि यापुढे चालू राहील। आतापर्यंत दंड किती वसूल झालेला आहे? अजून ती रक्कम अद्याप सांगता येणार नाही। लोकनायक न्यूज